Hello students, today we are going to learn subject maths. Scholarship exam standard 7th. Unit first number work. तर या आधीच्या व्हिडिओ ज्या तुम्ही पाहिल्या असतील तर यामध्ये इवन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर हे आपण पाहिलेलं आहे. कंपोजिट नंबर असतील, ट्विन प्राईम नंबर, को प्राईम नंबर. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्ट आज काय स्टार्ट करूया तर एक्सरसाइज 1.1 स्टार्ट करूया. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे दिलेला. व्हॉट इज द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 21 to 90. सम विचारलेली आहे. कशाची सम विचारलेली आहे तर नॅचरल नंबर्सची. मग 21 to 90 ची सम विचारलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आपण त्या दिवशी पाहिलेला होता. पहा, तुम्हाला सांगितलेलं होतं फॉर्म्युलेज लर्न करायचेत म्हणून. तर या ठिकाणी हा पहा फॉर्म्युला दिसत आहे. पहिलाच सम ऑफ दी नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to n इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. तर आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायची आहे, सम फाइंड आउट करायची आहे. पण इथे असा मधलाच नंबर आहे की नाही 21 to 90. मग आपण काय करायचं, पहिल्यांदा 1 to 90 ती सम फाइंड आउट करून घ्यायची आणि नंतर 1 to 20 ही सम फाइंड आउट करून घ्यायची आणि मग त्याच्यातला काय करायचा असतो, डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर फॉर्म्युला काय यूज करतो, 1 to n इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. मग इथे आता इथे परत मी इतकं मोठं सेंटेन्स लिहिलेलं नाही आहे. मग आता 1 to 90 ह्याची जी सम आहे ती किती आली, 90. फॉर्म्युल्याप्रमाणे चाललो ना, n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. मग n म्हणजे काय तर 90 इंटू ब्रॅकेट 90 +1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2नी जर 90ला डिवाईड केलं तर ॲन्सर काय मिळतं 45. आणि 90 +1 ह्याचं ॲन्सर मिळालं 91. आणि 45 आणि 91 यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं ॲन्सर येतं 4095 असं ॲन्सर येतं. ठीक आहे. मग आता काय करणार, त्याच्यानंतरची स्टेप 1 to 20 म्हणजे 1 to 20ची सम फाइंड आउट करणार तोच फॉर्म्युला वापरून. 20 इंटू ब्रॅकेट 20 +1 डिवायडेड बाय 2. मग 2नी जर का 20ला डिवाईड केलं तर 10 ॲन्सर मिळतं आणि 20 +1 ॲन्सर येतं 21 इज इक्वल टू 21 10 जा 210. आणि जर याच्यातलं तुम्ही सबट्रॅक्शन करून पाहिलं, मायनस केलं तर ह्याचं ॲन्सर आपल्याला मिळतं 3885. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर फर्स्ट. पुढे आता या ठिकाणी थांबा एक मिनिट, एक सांगते. या ठिकाणी हे तुम्हाला चार्ट जो दिलेला आहे तर समजा तुमच्या जर का हा चार्ट लर्न असेल तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. इथे तुम्हाला बघा सम ऑफ नॅचरल नंबर्स दिलेला आहे. म्हणजे आता हे पहा इथे दिलेलं आहे 1 to 10 पर्यंतची सम किती आहे, 11 to 20 पर्यंतची किती आहे, 21 to 30. आणि हे जर लक्षात राहत नसेल तर मग फॉर्म्युला वापरू शकता. चला सेकंड एक्झाम्पल पाहूया काय आहे ते. हाऊ मेनी पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. 1 to 100 पर्यंतचे असे किती ट्विन प्राईम नंबर्स आहेत 1 to 100. तर हे पहा इथे दिलेलं आहे. हे बघा इथे दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये. देअर आर 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100. आता त्या पेअर्स कोणत्या आहेत हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून हे जे काही कन्सेप्ट आहेत ना हे तुमचे जर क्लिअर असतील तर तुम्हाला एक्सरसाइज पटापट सोडवता येऊ शकतो. म्हणजे ह्याचं ॲन्सर काय येणार आहे, 8 असं त्याचं ॲन्सर येणार आहे. थर्ड, एक्स इज अन ऑड नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 70. आता एक्स काय म्हटलेलं आहे त्यांनी, ऑड नंबर आहे की जो कम्प्लिटली डिव्हिजिबल होतोय 17ने. विच इज द नेक्स्ट सेकंड इवन नंबर आफ्टर एक्स.
कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17. आता एक्स हा काय आहे तर ऑड नंबर आहे आणि मग जर आपण पाहिलं तर त्यांनी काय विचारलेलं आहे, विच इज द नेक्स्ट सेकंड इवन नंबर आफ्टर एक्स बोललेलं आहे ना. म्हणजेच काय येणार आता 17 2 किती आले तर 34, म्हणजेच याचे आन्सर येणार आहे एक्स प्लस 34 4 नंबर. द सम ऑफ विच The following twin prime numbers exceeds the sum of the prime numbers between 1 to 25 by 44. आता एक्झाम्पलचा अर्थ समजून घ्या. काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर सम कोणाची सम 1 to 25. 1 to 25 मध्ये जेवढे पण प्राईम नंबर येतात, 1 to 25 मध्ये जेवढे पण प्राईम नंबर येतात त्याची सम पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ती सम किती आली पाहिजे तर ती सम म्हणजे ते आन्सर जे येईल त्याच्यामध्ये आपल्याला 44 ॲड करायचे आहेत. म्हणजे जे आन्सर येईल मग त्यावरून आपल्याला या ठिकाणचं ऑप्शन जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. थांबा, स्टेप बाय स्टेप सांगते. 1 to 25 मध्ये जेवढे प्राईम नंबर्स आहेत त्याची पहिल्यांदा ॲडिशन कशी करायची तर पहा, ते सुद्धा इथे दिलेले आहेत तुम्हाला सम त्याची. हे बघा, ते पण दिलेलं आहे बघा. 1 to 10 सम ऑफ प्राईम नंबर. 1 to 10 मध्ये जेवढे प्राईम नंबर येतात त्याची सम आहे 17, म्हणजे आपल्याला सम करण्याची गरज नाही. आता 11 to 20 मध्ये किती येतात 60, पण आपल्याला 25 असं म्हटलेलं आहे ना, मग तेवढी तरी आपण लिहून घेऊया पहिल्यांदा. हे पहा, 1 to 10 मध्ये जेवढे काय प्राईम नंबर येतात त्याची सम होते 17. 11 to 20 मध्ये जेवढे प्राईम नंबर येतात त्याची सम होते 60. मग आता 21 हा तर कंपोजिट झाला, 22 पण कंपोजिट झाला, 23 हा प्राईम, 24 कंपोजिट आहे, परत 25 हा सुद्धा कंपोजिट आहे. म्हणजे 21 to 25 मध्ये 23 हा एकच नंबर येतो आहे. ठीक आहे, मग 17, 60 आणि 23 याची जर सम केली तर ती किती येते 100. पण क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे तर क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे तुम्हाला, हां हे बघा, 1 to 25 by 44 काय बोललेलं आहे हे बघा, एक्सीड्स द सम ऑफ दी प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 25 by 44. म्हणजे आता इथे 100 आन्सर मिळालं, मग 100 + 44 करायला पाहिजेत आपल्याला, बरोबर. 100 + 44 तेव्हा आन्सर काय मिळेल 144. मग आता यापैकी कोणाचं आन्सर 144 मिळेल हे आता आपण पाहायचं आहे करून. आता 3 + 1 4 आले आणि 7 + 7 किती आले 14 आले. मिळालं की इथेच आन्सर, इथेच करून पाहायचं. 144 आन्सर मिळालं, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट येणार 71 73. 5 नंबर, हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 11 to 100 आर देअर हुज डिजिट्स वेन इंटरचेंज गिव्ह अ प्राईम नंबर. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे तर 11 to 100 मध्ये असे किती प्राईम नंबर आहेत की ज्यांचे डिजिट आपण इंटरचेंज केले तरीसुद्धा मिळणारा नंबर हा प्राईम नंबरच आहे. आता ते सुद्धा दिलेलं आहे आपल्याला मागे. हे पहा इथे दिलेलं आहे, हे बघा, बिटवीन 11 to 100 देअर आर 9 सच अ प्राईम नंबर. खरं तर 9 इथे आन्सर आपल्याला मिळालेला आहे, पुढे वाचूया तरी पण. विच रिमेन प्राईम नंबर्स इवन आफ्टर इंटरचेंजिंग देअर डिजिट्स. 11 बघा, 11च राहणार आहे. 13 चेंज केलं तर काय होईल 31. 17 71, 31 13, 37 73, 71 17, 73 37, 79 97, 97 79. म्हणजे आपण डिजिट जरी इंटरचेंज केले तरी ते प्राईमच राहतात, त्याच्यामध्ये कुठलाच बदल होत नाही. मग आपलं आन्सर आपल्याला मिळणार आहे 9 5th नंबरचं, म्हणजेच तो ऑप्शन नंबर होणार आहे 4. चला पुढे 6 नंबर,
द सम ऑफ द 3 consecutive odd number is y. Which of the following is the even number next to the greatest of these odd numbers? आता 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर जे आहेत त्यांची सम वाय आहे असं म्हटलेलं आहे. आता समजा एखादा ऑड नंबर आपण 3 धरला तर त्याच्यानंतरचा किती असतो 5, त्याच्यानंतरचा किती असतो 7, म्हणजे 2-2चा डिफरन्स आहे. ठीक आहे, मग पहिल्यांदा ते 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपल्याला शोधायला लागतील आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा इवन नंबर शोधावा लागेल. मग समजा आपण असं कन्सिडर केलं की पहिला जो नंबर आहे ऑड नंबर तो किती आहे एक्स आहे, म्हणजेच दुसरा किती येणार आहे x+2, नंतरचा येणार आहे x+4 आणि या सगळ्यांची ॲडिशन जर केली तर ती y येते असं आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. हे एक्झाम्पल सोडवूया. x झाले 3x + 2 + 4 झाले 6 = y ॲज इट इज. आता 3x = y मायनस हे 6 जर का इकडे गेले तर ते मायनसमध्ये येतील, म्हणजेच y - 6. मग x = y - 6/3. पण हेच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो y/3 - 6/3 = y/3 - 3 2 जा 6 म्हणून इथे आले 2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली, ती काय मिळाली y/3 - 2. आता एक्स म्हणजे काय आहे तर सगळ्यात ते जे 3 त्यांनी सांगितले ना 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर त्याच्यातला पहिला झाला हा नंबर. पण आपल्याला काय बोललेलं आहे तर विच ऑफ द फॉलोइंग इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट पाहिजे आपल्याला. मग ग्रेटेस्ट ऑड नंबर कुठला आहे तर x+4 आहे. मग आता एक्सची व्हॅल्यू काय मिळाली y/3 - 2. मग ती या ठिकाणी पुट केली आपण y/3 - 2 + 4 = y/3. आता 4 - 2 केले तर 2 येतात, म्हणजे इथे आलं y/3 + 2. पुढे पण काय म्हटलेलं आहे तर ग्रेटेस्ट त्यांनी काय विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ दीज ऑड नंबर. म्हणजे आता हा जो मिळालेला आहे y/3 + 2 हा आपल्याला ग्रेटेस्ट ऑड नंबर मिळालेला आहे. मग याच्या पुढचा इवन नंबर कसा शोधायचा तर त्याच्यामध्ये 1 ॲड करावा लागेल. समजा आता 7च्या नंतरचा आपल्याला इवन नंबर पाहिजे तर 7 + 1 केल्यावर 8 मिळतो, बरोबर ना. मग y/3 + 2 + 1 केल्यानंतर मग काय मिळतो नंबर पहा y/3 + 2 + 1 = y/3 + 3 हे आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हा ऑप्शन नंबर 4 येणार आहे. चला पुढचं पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ कोप्राईम नंबर. कोप्राईम नंबरची पेअर नाही, कोणती नाही विचारलेलं आहे. आता कोप्राईम नंबर म्हणजे काय तर जे डिवायझर येतात तर त्याच्यामध्ये कॉमन डिवायझर हा 1 मिळाला पाहिजे अशी कंडिशन असते. तर या ठिकाणी नुसतं बघूनसुद्धा तुम्हाला समजू शकतं की कोणती कोप्राईम नंबरची पेअर नाही. आता 32चे जर फॅक्टर पाहिले आपण तर ते किती येतात 1 आहे 2 आहे त्याच्यानंतर 4 आहे. म्हणजे इथल्या इथे सुद्धा आपण न करता सुद्धा सांगू शकतो तसं पाहायला गेलं तर. पहा 32चे फॅक्टर्स जर पाहिले तर 1 2 4 8 16 32. 24चे पाहिले तर 1 2 4 6 12 24. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला 1 2 4 हे काय मिळाले तर कॉमन डिजिट्स मिळत आहेत, कॉमन फॅक्टर्स मिळत आहेत. म्हणजेच याचं पण आपल्याला विचारलेलं क्वेश्चन काय आहे इज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ कोप्राईम नंबर. म्हणजे अर्थातच एक पहिला ऑप्शन सॉल्व केल्यावरच आपल्याला कळतं आहे की ऑप्शन नंबर फर्स्ट येणार आहे. नुसतं बघूनसुद्धा समजू शकतं. आता पुढचं एक्झाम्पल P इज ॲन इवन नंबर विच इज द 39th इवन नंबर आफ्टर P. समजा असं आपण कन्सिडर केलं की P हा इवन नंबर आहे तर त्याच्या पुढचा 39th इवन नंबर आपल्याला विचारलेला आहे. इकडे दिलेलं आहे पहा दाखवते हे बघा
फॉर्म्युला हा इथे दिलेला आहे बघा. द एक्स द इवन नंबर आफ्टर द गिवन इवन नंबर इज इक्वल टू द गिवन इवन नंबर प्लस एक्स मल्टिप्लाइड बाय 2. म्हणजे सोडवून समजेल तुम्हाला लगेचच. काय म्हटलेलं आहे, पी इज ॲन इवन नंबर म्हणून ते पी लिहून घेतला, प्लस फॉर्म्युल्याप्रमाणे चाललो आपण. प्लस आता काय त्यांनी म्हटलेलं आहे 39th इवन नंबर आफ्टर पी. फॉर्म्युल्याप्रमाणे जर जायचं झालं तर काय इथे दिलेलं आहे एक्स मल्टिप्लाइड बाय 2. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल 39 मल्टिप्लाइड बाय 2 करावे लागतील. म्हणजेच पी प्लस 39 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू जर केलं तर पी प्लस ह्याचं 39 मल्टिप्लाइड बाय 2चं आन्सर मिळतं 78. म्हणजे आपलं आन्सर काय आलं पी प्लस 78. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आज हे टोटल 8 एक्झाम्पल पाहिलेली आहेत. इथे आपण थांबूया.